प्रेमळ भक्तांनो, हवेत मिसळलेल्या शीतळ लहरी तुमच्या हृदयाच्या पृष्ठभागाला अशा प्रकारे स्पर्श करत आहे की तुमचे ध्येय आता सध्या तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही विजयाकडे वाटचाल करत आहात. नक्कीच याची साक्ष निसर्गच देत आहे. हवामानात अचानक झालेला बदल आणि आकाशात वाहणारे वारे आता त्याचे पुरावे देत आहेत. प्रेमळ भक्तांनो, आज जर तुमच्या समोर हा माझा देवी स्वरूपी संदेश आलेला असेल तर कोणत्याही परिस्थितीत आज याकडे दुर्लक्ष करू नका. असेच बाळूमामांचे प्रेमळ व देवी स्वरूपी संदेश सर्वात प्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. प्रिय भक्तांनो, तुमच्या विजयाचा ग्रह पुन्हा एकदा उगवणार आहे. ज्या संधी तुमच्यापासून दीर्घकाळ दूर गेल्या होत्या त्या सहज आता तुमच्याकडे सरकणार आहेत. कारण हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण आला आहात. म्हणूनच तुमची लढाई आता नक्कीच विश्वच करेल स्वतःच आहे. हेच कारण आहे की तुमच्यासाठी हे संदेश ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुमच्यासाठी फायद्याचा मार्ग आता ठरवला गेलेला आहे. अध्यात्माचा मार्ग सुख आणि दुःख समान होते. कारण कोणतीही परिस्थिती त्याच्या मनाला विचलित करू शकत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, त्याला कळते की येथे सर्व काही तात्पुरते आहे आणि जे सुख तात्पुरते आहे ते त्याला नेहमीच उपलब्ध आहे. त्याच्यापासून ते कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. ना वेळ ना कोणत्याही जीवनावर देवाचे प्रेम हे तात्पुरते सुख असते. यापासून माणूस कधीही वेगळा होऊ शकत नाही बरं का. काहीही झाले तरी त्याच्याबरोबर ते राहते. कितीही कारस्थान केले तरीही चालल. माझ्यासाठी कोणी कितीही कष्ट घेत असेल तरी प्रिय भक्तांनो, तुमचा सर्वोत्तम वेळ सुरू नक्कीच होईल. आता तुमच्या जीवनात फायद्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्या दिवसापासून तुम्ही अध्यात्माचा मार्ग निवडला होता ना, त्या दिवसापासून ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. परंतु मानवी जीवनातील परिस्थिती अशी होती, तो स्वतःच्या निवडलेल्या मार्गावर डगमगायला लागतो. त्याचे हृदय डगमगते आणि मग त्याला एक आधार हवा असतो जो त्याला काहीही न सांगता त्याच्यासाठी सर्व काही करेल. परंतु आजपर्यंत जो आधार आला नव्हता. प्रेमळ भक्ता, योग्य मार्ग निवडूनही तू अधिकाधिक संभ्रमात आहेस. तू नेहमी अध्यात्माचा पाया नक्कीच घातला होता तुझ्या आयुष्याचे, पण तुझ्यासोबत असे कोणी नव्हते ज्याच्या खांद्यावर तू डोके ठेवून तू नक्कीच तुझे म्हणणे सांगू शकेल. नेहमी तुझ्या आयुष्यात दुःख आले, मात्र माझ्या प्रिय भक्ता आता रडू नको. कारण हा तुझा काळ रडण्याचा नाही तर प्रत्येक संकटांचा सामना करण्याचा आहे. हो मित्रांनो, असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर हा संदेश प्रत्येक मामांच्या भक्तांकडे शेअर करा. मित्रांनो, देव सांगत असतात, प्रेमळ भक्ता घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना. काळजी कोणत्याही गोष्टीची करू नको, कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला इतरांचे दुःख नेहमी दिसते आणि यामुळे जेव्हा तुमचा छळ होतो तेव्हा तुम्ही अध्यात्माचा मार्ग विसरता. तू कमजोर आहेस असे अजिबात नाही, पण अनावश्यक गोंधळात नक्कीच पडून तू स्वतःला कमजोर करू शकतो. ज्या परिस्थितीत तुझ्यावर अन्याय झाला होता किंवा कोणी तुझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू उत्तर देऊ शकणार नाही आणि नंतर त्याबद्दल विचार करत असशील, पण हे लक्षण नाही का माझ्या प्रेमळ भक्ता? तुझ्या
कमकुवतपणाकडे. तुला कशाची भीती वाटते? तुला हरवण्याची भीती आहे. मी तुझ्यापासून दूर होणार नाही असे असूनही तुला वाटते की तू अनावश्यक संकटात नक्की पडू शकतो. परंतु भक्तांनो, ज्यांना असे वाटते की ते तुम्हाला हरवतील, नक्कीच कोणी ना कोणी तुम्हाला तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला पराभव करतील. तुम्हाला तुमच्या जीवनात तुमचे जे ध्येय आहे ना, ते ध्येय प्राप्त होणार नाही. तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट शक्य नाही. आणि नेहमी लक्षात घ्या, शक्य नक्कीच सर्वांसाठी असते, फक्त अशक्य हा शब्द कोणी कोणाच्या मनामध्ये घालू नये, अन्यथा जीवनामध्ये सर्व गोष्टी अशक्य होऊ शकतात. प्रेमळ भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, अशक्य असे काही नाही. फक्त नामस्मरण करा व चांगल्या पद्धतीने बाळूमामांना नक्की हाक मारा. मित्रांनो, नक्कीच देव तुमच्या मदतीला येतात. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू काळजी करू नकोस. मला चांगलंच माहिती आहे की त्यांना आता त्यांच्या भाषेत तुला उत्तर द्यायचं आहे. जे शत्रू तुझ्या विरोधात कट रचतात, जे शत्रू तुला विजयी होताना प्रत्येक त्यांना पाहावासे वाटत नाही, ज्यांच्या मनात तुझ्याबद्दल दोषाची नक्की बीजे असतात ना, नक्कीच ज्यांच्या मनात तुझ्याबद्दल निराश आणि निराशेची भावना वाढत राहते, ज्यांना तुझ्या प्रगतीचा तिरस्कार आहे पण त्यांना तुझी उपस्थिती आवडत नाही, मी त्यांना नक्की उत्तर देईल. नक्कीच लक्षात घ्या, त्यांच्या भाषेत त्यांच्या नक्कीच कर्मांचा हिशोब देण्याची वेळ नक्की आलेली आहे. न्यायाची काठी वापरली जाते तेव्हा कोणीही आवाज करत नाही. आणि तो जेव्हा देवाने न्याय द्यायचा ठरवला तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, हा न्याय असा असणार आहे की त्यावर प्रश्नच पडणार नाही. तू प्रत्यक्ष वेळी प्रेमळ भक्तांनो, तुम्ही खूप वेळ एकांत घालवलेला असेल. नक्कीच जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आशा धुळीस नक्कीच मिळल्या आहेत, पण लक्षात घ्या तसे काही नाही. तुमची प्रत्येक आशा अजूनही जिवंत आहे. प्रत्येक वेळी मी प्रत्येक अडचणीतून प्रत्येक भक्तांना बाहेर काढत असतो, पण तुमच्या अपेक्षा पाळल्या तुम्ही नाही. बाकी आणि तुमच्या प्रेम संबंधात असे काहीतरी घडले नाही. माझ्या प्रेमळ भक्तांनो, काळजी करू नका बरं, कारण काळजी केल्यानंतर तुमची प्रत्येक अडचण वाढत असते. काळजी करण्याऐवजी प्रत्येक अडचण नक्की माझ्या चरणी टाका, मी तुमची प्रत्येक अडचण दूर करेल. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, जेव्हा एखादी व्यक्ती नदीमध्ये डुबकी मारते आणि तेव्हा ती व्यक्ती बुडाला लागते ना, तेव्हा ज्याप्रमाणे लाकडाचा तुकडा त्याला आधार देतो आणि किनारा नक्कीच ओलांडण्यास मदत करतो, त्याचप्रमाणे एक माझी ऊर्जा आहे जी नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात नेहमी मार्ग दाखवत असते. मित्रांनो, नेहमी हे गुरुमाऊली आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात व प्रत्येक वेळी नवीन नवीन मार्ग आपल्या भक्तांना दाखवत असतात, ज्याच्या तो हात धरून तुमच्या समस्येवर नक्की मात करू शकाल बरं का. म्हणून लक्षात घ्या, बाळूमामांची शक्ती नक्कीच भरपूर आहे. हे नक्कीच गुरुमाऊली आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मला माहिती आहे तू मागील भूतकाळात तू प्रत्यक्ष तुझ्या अडचणींवर मात केलेली आहे. तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच असेल. तू तुझ्या प्रेमासाठी देखील इतका संघर्ष केला आहेस. तुला तो दिवस आठवतो का, जेव्हा तू पूर्णपणे एकटा असायचा आणि मी तुझ्या आयुष्यात असा एक सोबती नक्की पाठवण्याची अपेक्षा करतो, जेव्हा तुझ्यावर तो खूप प्रेम करेल, जो तुझ्यावर खूप प्रेम करेल. पण त्यावेळी तुलाही वाटलं होतं की तू तुझ्यावर नक्की प्रेम करशील. प्रेमळ भक्ता, लक्षात घे, तुझा भूतकाळ नीट बघितला तर तुला कळेल की खरंच तू तुझे कर्तव्य पार पाडले आहे आणि नक्की तू प्रेम केले नाही. खरं तर तुझ्या जोडीदाराला अपार प्रेम तू दिले, ज्याची तुलना कधी होऊ शकणार नाही. तू खूप प्रेम केलेस आणि तुझ्या हेतीवर कधी शंका आली नाही. तुझ्या कृतीत गोष्ट कधी दिसत नव्हती. नक्कीच लक्षात घे प्रिय भक्ता,
तुला अनेक वेळा पैशामुळे, कधी परिस्थितीमुळे, तर कधी कुटुंबामुळे, कधी आळशीपणामुळे नक्कीच मजबूर केले गेले. पण मला तुझे हेतू माहिती आहे. तू कधीही कमकुवत झालेला नाही. तुझा हेतू कधीच चुकीचा नक्कीच नव्हता. तू नेहमीच प्रत्येकावर निस्वार्थ प्रेम करण्याचा प्रयत्न केला. मग ते तुझे कुटुंब असो, तुझा जोडीदार असो किंवा तुझा मित्र असो. तू कोणाशी भेदभाव कधी करण्याची पद्धत नक्की स्वीकारली नाही. पण प्रेमळ भक्तात तरीही तुझ्यात ते प्रेम सापडले नाही. कारण तुझ्या कृतीतून जे तुझ्या मनात निर्माण झाले होते ना, ते तू नीट व्यक्त करू शकत नाही. ते नक्की तुझे प्रेम समजू शकत नाही आणि नक्की ते तुला गर्विष्ठ समजतात आणि तुझा गैरसमज नक्की करतात. तर तुझे मन खूप मऊ आहे आणि तू नक्कीच खूप करुणेने भरलेला आहेस. मात्र प्रेमळ भक्तांनो, नेहमी तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलेली असतील ना, तर त्या दुःखांना सामोरे जाण्याचे नक्की स्वतःमध्ये बळ असू द्या. लक्षात घ्या, मी प्रत्येकाला ते बळ दिलेले आहे व प्रत्येकाच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार घडवण्यासाठी नक्की प्रत्येक माझ्या भक्ताला मी शक्ती दिलेली आहे. म्हणून नक्की लक्षात घ्या, तुम्ही या तुमच्या जीवनामध्ये नेहमी पुढे गेल्यावर स्पष्टपणे सांगू शकाल की तुमचा कोणत्याही गोष्टीमध्ये दोष नाही. तुमचा कोणतीही तुमच्यामध्ये कमतरता नाही. फरक फक्त तुमच्या वृत्तीत आहे की तुम्ही नक्की तुमची ताकद अजून ओळखायला शकला नव्हता. मात्र देवांनी तुम्हाला तुमची ताकद ओळखायला नक्की सांगितले. जर सांगितले नसतील ना, विश्वास ठेवा, भगवंत आपल्या प्रत्येक भक्तांना प्रत्येक गोष्टी शिकवत असतात. फक्त त्याची मनस्थिती मात्र नक्कीच शिकायची पाहिजे. एवढं मात्र योग्य आहे बरं. बाकी भगवंत प्रत्येक भक्ताच्या मात्र सोबत असतात. प्रेमळ भक्तांनो, तुमच्या वृत्तीमुळे तुम्ही नेहमी संधी गमावलेली आहे. तुम्ही निघून गेलात, पण तुमच्या हेतूत कधीच दोष नाही. आणि ज्या व्यक्तीचा हेतू मजबूत आहे ना, ज्याचा हेतू वाईट नाही, जो इतरांना त्रास नक्कीच देऊ इच्छित नाही, जो इतरांना अनावश्यक वागणूक देत नाही, तो स्वतःवर नक्कीच उचलतो सर्व दुःख. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही खबरदारी घ्यायची आहे भक्तांनो. पण या सावधगिरी असूनही तुम्हाला काय हवे आहे ते नक्कीच मला समजते. आणि या वेळी तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे जी तुम्हाला सर्वत्र साथ देत नाही, तर तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करते, जो तुमच्यासाठी मार्ग नक्कीच खुला करण्याचा मदत करते. ज्या अडचणीत तुम्ही स्वतःला पूर्णपणे एकटे समजता, त्या संकटातही तुमच्या पाठीशी नक्की ती व्यक्ती उभा राहते. संपूर्ण जग तुमच्या विरोधात असतानाही तुमच्या पाठीशी असणारी शक्ती म्हणजे कोणती? तर या ब्रह्मांड मालकांची शक्ती, ती म्हणजे बाळू मामांची. भक्तांनो, विश्वास ठेवा, देव नक्की प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात व प्रत्येक भक्तांना साथ देतात. तुम्ही नक्की तुमच्या विरुद्ध अनेकांनी आत्तापर्यंत विरुद्ध केला आहे आणि प्रत्येक वेळी ती वेळ आली आहे. ही वेळ नक्कीच तशी आली नाही. ही वेळ तुम्हाला पालकांकडून तुमच्या प्रार्थनांनी व तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि तुमच्या पालक देवदूतांच्या स्तुतीने नक्की तुमची ही चांगली वेळ आलेली आहे. भक्तांनो, लक्षात घ्या, चांगली वेळ व सर्व परिस्थिती चांगली होणे या पाठीशी नक्की कुणाचा ना कुणाचे पुण्य व आशीर्वाद असतात. देव सांगत असतात, सकारात्मक इच्छा व सकारात्मकता आणि महत्त्वाकांक्षी अपेक्षांनी नक्की तुम्ही भरलेला असाल, परंतु त्याच्या मुळाशी प्रेमळ भक्तांनो, ज्या भौतिक जगात तुम्ही नव्हते, ती प्रगती साधण्यासाठी आजपर्यंत तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पावले टाकली आहेत. परंतु आता एका मार्गाने तुम्हाला तुमच्या जीवनात
पाठवले जाणार हे व्यक्तिमत्व पुढे नक्कीच जाऊ शकत नाही. तुमचा गुरु असल्याचे सिद्ध होईल, कारण ते तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक मार्गात प्रगती करण्यास मदत करेल. आणि प्रेमळ भक्तांनो, येणाऱ्या काही काळानंतर मात्र तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे चमत्कार घडणार आहे. चमत्कार घडणे म्हणजे काय असते? चमत्कार घडणे म्हणजे सर्व काही बसून कोणत्याही कार्यासाठी हालचाल न करता पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये जेव्हा चमत्कार घडतो ना, त्याला चमत्कार घडतात असं म्हणत नसतात भक्तांनो. कारण रातोरात मिळालेली नक्की गोष्ट कधी जास्त काळ टिकत नसते. म्हणून कष्टावर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. प्रेमळ भक्तांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी असेच काही घडले. लोकांनी नक्की तुम्हाला प्रत्येक वेळी अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या विरुद्ध वाईट बोलले, परंतु तुम्ही नेहमी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि हे सर्व नक्की तुम्ही विसरून गेला. मला सांगायचे आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बंधनात नक्की बांधून ठेवल्यामुळे तुम्हाला न्याय निर्णय घेता नाही. पण प्रेमळ भक्तांनो, आता वेळ आली आहे की तुम्हाला निर्णायक व्हावं लागेल. तुम्हाला निवडावं लागेल. योग्य की अयोग्याची निवड करावी लागेल. तुमची जबाबदारी तुमच्या हातात घ्या. बाकी तुमच्यासाठी चुकीचे काही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सत्यात आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. भक्तांनो, सर्व लोकांना नक्कीच आता पराभूत करण्याची वेळ तुमची आलेली आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका. काय योग्य आहे आणि काय चुकीचे आहे हे तुमच्या जीवनातील अनुभवांच्या नक्की आधारे तुम्ही ठरवू शकता. ज्या लोकांनी तुम्हाला काही सांगितले त्यानुसार जगा हे नक्कीच चुकीचं आहे. कारण मी प्रत्येकाला हे मन दिलेले आहे व प्रत्येकाला नक्की आयुष्य दिलेले आहे. म्हणून भक्तांनो, प्रत्येकाला त्याच्या मनाविरुद्ध जगणे चुकीचे असते. म्हणून विश्वास ठेवा. या समाजातील लोकांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित विश्वास निर्माण केला आहे, ज्याचा माझ्याशी कोणताही संबंध नक्की नाही. परंतु धार्मिक नावांच्या आधारावर समुदायांनो नक्की त्यांनी आपल्या समजुतीची नक्की तयारी केल्या आहेत. प्रेमळ भक्तांनो, आणि तुम्हाला विभाजनाच्या नक्की उंबरठ्यावर आणले आहे आणि कोणत्याही विश्वासाच्या आधारावर काहीही स्वीकारण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या जीवनातील अनुभवांवर आधारित निर्णय घ्यावा लागेल. एक छोटीशी गोष्ट आहे किंवा मोठी गोष्ट आहे, तुमच्या आयुष्यात असा देवी गुरु हवा आहे. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी घाबरण्याची तुम्हाला गोष्ट नाही. कारण प्रत्येक वेळी घाबरून काही होणार नाही. म्हणून घाबरू नका. माझी जी ही शक्ती आहे ना भक्तांनो, ते तुमच्या नेहमी सोबत आहे व मी नेहमी माझ्या भक्तांना नक्कीच सोबत राहतो व त्यांना प्रत्येक अडचणीत मदत करतो. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुला पाठवलेला जो हा देवी स्वरूपी नक्की संदेश आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नको. मित्रांनो, देव सांगतात, प्रिय भक्ता, येणारी प्रत्येक अडचण नक्की तुझ्या आयुष्यात काही ना काही गोंधळा घालू शकते. मात्र लक्षात घे, प्रत्येक अडचणीला भिवून राहशील ना तर अडचणी अजून वाढतील. म्हणून भक्तांनो, लक्षात घ्या, तुमच्यासाठी नक्कीच नेहमी सकारात्मक बोलणे, सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचं आहे बरं का. म्हणून तुम्हाला सध्या सकारात्मक राहावे लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कशी असो, कोणी तुमच्या बाजूने असो किंवा नसो, तुमच्या विरोधात असो, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण माझे हे देवी आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत व नेहमी तुम्हाला नक्की एक दिव्य गुरु पाठवत आहे. म्हणून भीती सोडा, सदैव आनंदी राहा. देव सांगतात, माझ्या बाळा, ज्याला आसक्ती आवडते, तुटून पडते, उजळून निघते, नक्कीच त्यांना बाळूमामा नक्कीच मदत करत असतात. आजचा हा देवांचा देवी स्वरूपी संदेश पूर्णपणे नक्की ऐकून बघा.
हे मध्ये सोडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. म्हणजे तुम्हाला देवांचे दैवी संदेश ऐकायला मिळत आहे, हे तुमचे नक्की भाग्य आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचा हा बाळूमामांचा प्रेमळ व देवी स्वरूपी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. बाळूमामा सांगतात, प्रेमळ भक्तांनो, आता तुमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त एक घनदाट अंधार आहे, ज्याचा अंत नाही. माझ्या इच्छेशिवाय या जगात कोणीही श्वास घेऊ शकत नाही. नक्कीच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना माझ्या इच्छेनुसार घडत असतात. मला माहिती आहे की तुला खूप त्रास सध्या होत आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येक घटनेमागे काहीतरी मोठा हेतू असतो, म्हणून त्या नक्की घटना घडत असतात. तुला प्रत्येक वेळी अडचण जर येत असेल तर त्या प्रत्येक अडचणीची तक्रार माझ्याकडे प्रत्येकजण करत असतो. मात्र लक्षात घ्या, अडचणीची तक्रार करण्याऐवजी त्या अडचणींचा सामना कसा करता येईल व त्या अडचणीला कोणत्या पद्धतीने पराभूत करता येईल या गोष्टीचा नेहमी विचार करा. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हाल. मित्रांनो, बाळूमामा सांगतात, प्रेमळ भक्तांनो, घाबरू नका, चिंता करू नका, कारण घाबरल्याने व चिंता केल्याने काहीही होत नसते. म्हणून घाबरू नका, कारण हम गया नाही, अभी जिंदा आहे. मी माझ्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतो. प्रत्येक भक्तांना मी नेहमी साथ देत असतो. म्हणून घाबरता कशाला? माझी ही देवी स्वरूपी जी शक्ती आहे ना, ती नेहमी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे चिंता, दुःख व सर्व अडचणींना बाजूला सोडा व माझ्यावरती विश्वास ठेवा. मित्रांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश नक्की ऐकण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला माझ्या प्रिय भक्तांनो, येणाऱ्या काही काळांतच तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली आहे ना भक्तांनो, ती सर्व गोष्टी आता तुम्हाला मिळतील व तुमच्या आयुष्यात एक अद्भुत देवी स्वरूपी चमत्कार घडेल. त्यामुळे काळजी करू नका, कारण आता येणाऱ्या काही काळानंतर तुमच्या आयुष्यात एक मोठा व चमत्कार घडणार आहे. म्हणून तुमच्या प्रत्येक चिंता नक्की दूर ठेवा व माझ्यावरती निस्वार्थ मनाने माझी भक्ती करा, कारण मी माझ्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी नेहमी असतो. प्रत्येक भक्तांना मी नेहमी साथ देत असतो. तुमच्या मनात एक भीती आहे की जर तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे आहे ना, ते जर साध्य झाले नाही तर लोक काय विचार करतील आणि तुमच्या स्वप्नांची नक्की चेष्टा करतील. पण भक्तांनो, ही भीती तुमच्या मनातून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची काढून टाकण्याचा प्रयत्न करा. अन्यथा सर्वप्रथम आयुष्यात अजून तुम्ही रडत राहाल. लवकरच तुम्हाला आश्चर्यकारक यश मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. हे मी तुम्हाला सांगत आहे. या संदेशाद्वारे मला वाटते की तुमचे मन सध्या तुमच्याशी खूप काही युक्त्या खेळत आहे, ते तुम्हाला फसवत आहे. मनाचे नक्की ऐकू नका, कारण नकारात्मक मनाचे ऐकाल ना तर आयुष्यात रडत राहाल. म्हणून भक्तांनो, नकारात्मक मनाचे न ऐकता प्रत्येक वेळी सकारात्मक मनाचे ऐका व तुमच्या आयुष्यात नक्कीच पुढे जाल. मित्रांनो, देव सांगत असतात, तुमचे मन सध्या गोंधळात तुम्हाला टाकत आहे. तुम्हाला म्हणूनच मनाच्या नक्कीच जाळ्यात अडकून जायचे नाही. प्रेमळ भक्ता, मनाच्या जाळ्यात अडकू नको. म्हणूनच तुझे मन अनेक दिशांना धावत आहे. कधी कधी तुझ्या सध्याच्या जीवनात ज्या गोष्टी तुझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत त्या गोष्टींचाही तुला ताण पडतो. भविष्यात तुझे मन एकाग्र कधी होत नाही. त्यामुळे तू निरर्थक व विचारांमध्ये नक्की गुरफटलेला आहेस. माझ्या प्रेमळ भक्तांनो, तुमच्या मनावर नियंत्रण नेहमी ठेवायला शिका,
तुमच्या मनाप्रमाणे नेहमी काम करा, मात्र सकारात्मक मनाप्रमाणे, तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. हे कठीण असते, मात्र नक्की लक्षात ठेवा, जोपर्यंत ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे तोपर्यंत या सर्व गोष्टींची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. अन्यथा जीवनामध्ये दुःखच दुःख राहतील, दुःखाशिवाय काही राहणार नाही. मित्रांनो, हे बाळूमामांचे प्रिय व प्रेमळ संदेश प्रत्येक भक्तांना जरूर शेअर करा. देव सांगत असतात, वाईट घटनांवर नक्कीच तुझे मन एकाग्र करू नको. मी तुला खात्री देतो, तू जे माझ्याकडे मागितले आहे ना, त्याहून अधिक मी तुला देईल. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. नियतीचे दार सध्या उघडले आहे आनंदाची, आणि तुझ्या नक्कीच तुझी वर्षाची इच्छा लवकरच काही काळाने आता पूर्ण होणार आहे. प्रेमळ भक्ता, काळजी करू नको, कारण येणारा काळ तुझ्यासाठी फार चांगला घडणार आहे आणि तुझे मन सकारात्मक विचारांनी नक्की भरले जाईल. तू सर्व काही तुझ्या जीवनामध्ये चांगलं घडत आहे हे सर्व काही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहशील. म्हणून बेहू नको, कारण हम गया नहीं, अभी जिंदा आहे. माझ्या प्रत्येक भक्तांच्या मी पाठीशी आहे. प्रत्येक भक्तांना मी नक्कीच साथ देत आहे. म्हणून विश्वास ठेवा भक्तांनो, जोपर्यंत ही माझी शक्ती आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणीही कितीही रडवण्याचा प्रयत्न केला तर कोणीही नक्की रडवू शकणार नाही. व येणाऱ्या काही काळानंतर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा चमत्कार घडणार आहे. यामुळे मोठा चमत्कार घडणार आहे यासाठी तयार राहा, हे आवश्यक नाही. मात्र लक्षात घ्या, नकारात्मक विचार केल्याने प्रत्येक भक्तांचे मन नक्की तुटू शकते. म्हणून नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक राहा. सर्व गोष्टी चांगल्या होतील व मनासारख्या होतील. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ दिला असेल तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशाद्वारे.